समर्थ मंडळी, कसे आहेत? बरेत का? बरे असलेच पाहिजे. तर सगळ्यात पहिले तुम्हाला शुभ सकाळ. तर तेच बोलेल मी, मुलांना सपोर्ट करा. आज एवढा पाऊस आहे, 23 तारीख आहे, एवढ्या पावसातही ते लोक लढत आहे, आंदोलनाला उभे आहेत. आपलं काम आहे सोशल मीडिया कडून तरी त्यांना सपोर्ट करा. या तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही जाऊन त्यांना सपोर्ट करा. मी तर चालली होती, पण माझा मुलगा मला बोलतो, मम्मी तुला चालता येत नाही, तू पडशील, तुला कोणी काय मारेल काय करेल, प्लीज मम्मी नको जाऊ, तुला माझी शपथ आहे, असा माझा मुलगा बोलला. मम्मी प्लीज म्हणे आम्ही जाऊ, पण तू नको जाऊ, तुला चालता येत नाही, तू पडशील ग मम्मी, प्लीज प्लीज तू नको जाऊ. अक्षरशः त्याच्या डोळ्यात पाणी होतं. ती मी व्हिडिओ बनवणार होती, पण माझ्या मुलांना व्हिडिओमध्ये यायला आवडत नाही, त्याच्यामुळं मग मी ती व्हिडिओ नाही बनवली. पण तरी मला खूपच रात्री कन्व्हिन्स केलं, मम्मी नको नको नको. पण ठीक आहे, मी तरी पण माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये प्रत्येकाला बोलत आहे की मुलं आपल्या भविष्यासाठी त्यांच्या लढत आहे, आणि आपली पण मुलं आहेत, आपण आपली मुलं म्हणून त्यांना सपोर्ट करू, पुढे आपल्या मुलांचं भविष्य आहे. तर चला, तर आजची मेनू तुम्हाला दाखवते आहे काय काय आहे, आणि त्या एक रेसिपीची मी व्हिडिओ पण पाठवणार आहे, ती तुम्ही नक्कीच बघा. तर आजची रेसिपी आहे, आजच्या भाज्या आहेत, सॉरी, तोंडली बघा मस्त कापून आणलेली हिरवीगार तोंडली, मस्तपैकी मिक्स भिजवणी आहे, मस्तपैकी पाऊस आहे, आणि पावसामध्ये मिक्स भिजवण्याची भाजी तर एकच नंबर लागते. आणि डाळ शिजून घेतलेली आहे, मिक्स भिजवण्यासाठी वाटण वाटलेलं आहे, तरी पण थोडंसं वाटण करून घेणार आहे. लसूण, आलं, टॅमॅटो, कोथिंबीर, कच्चं वाटणार आहे, जिरं आणि कच्चा कांदा, आणि आलेला तोंडलीसाठी कांदा, आणि तोंडलीसाठी मी टॅमॅटो, म्हणजे तोंडलीसाठी उभाच कांदा कापला आहे आणि उभाच टॅमॅटो कापला आहे, थोडंसं लसूण पण घेणार आहे, कोथिंबीरकडे पत्ता आलेली आहे. अशा प्रकारे आपल्या मी तुम्हाला दाखवलेलं आहे काय काय आलेलं आहे कापून, आणि कसं कसं करणार आहे. वाटण तर मी तुम्हाला सांगितलेलंच आहे की मी कच्चंच टाकते. तर एक बोलायचं, एक मॅडमने मला कमेंट केला की ताई तू भाजी, तुला राग नको येऊन, तू भाजीमध्ये तू खूप तेल टाकते. बाई नाही टाकत, आणि टाकलं पण पाहिजे, तरी तर दिसलीच पाहिजे ना, थोडीफार तरी भाजी चमचमीत दिसली पाहिजे का नाही. आणि माझ्या भाज्या सुक्या ज्या असतात ना, त्या 1-1 किलोच्या वर असतात. ते मला ते दिसतं तेल त्याच्यात तेवढं, पण भाज्या तुम्ही बघा 1-1 किलोच्या वर असतात, मग त्याप्रमाणे त्याला तेवढं तेल पाहिजेच ना. कढईत तुम्हाला तेवढं दिसतं. जेव्हा मी जेवण वाढते ना, पोरं बोलतात बघा ये जेवा, या मम्मी आज काय केलं जेवायला, तेव्हा ती व्हिडिओ बघा, तेव्हा तुम्हाला दिसेल याच्यात एवढं भाज्यात तेल नाही, कारण का 1-1 किलोच्या अंदाजाने मी त्याच्यात तेल टाकते मॅडम. आणि थँक्यू, तुम्ही छान कमेंट केल्याबद्दल, पटलं, पण तेल एवढं नसतं. तर चला या स्वयंपाकाला मदत करायला. श्री स्वामी समर्थ.